नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर दिंडे, लोक प्रशासन विभागामध्ये. काल आपण सनदी सेवेचा अर्थ काय आहे हे बघितलं. आज आपण प्रामुख्याने सनदी सेवेची वैशिष्ट्ये ही काय आहे हे आज या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, आपण बघितलं की पूर्ण वेळ अराजकीय कुशल व्यावसायिक असा अधिकाऱ्यांचा समूह म्हणजे सनदी सेवक होय. आणि ह्या सनदी सेवेमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची बाब ही बघितली की यामध्ये जे सनदी सेवक असतात हे सनदी सेवक पूर्ण वेळ ज्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन म्हणून या सनदी सेवेलाच निवडलेलं आहे आणि या ठिकाणी ते पूर्ण वेळ सनदी सेवक म्हणून कार्य करीत असल्याचं आपल्याला दिसून येते. तर आज आपण या सनदी सेवेची काही वैशिष्ट्य या ठिकाणी बघणार आहोत. सनदी नोकरांना कोणत्याही नावाने आपण बघितलं की संबोधलं जातं आणि ह्यामध्ये आपण बघितलं की नोकरशाही सारखे शब्द सुद्धा पर्यायवाची याला सनदी सेवेला किंवा सनदी सेवकांना वापरण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून येतं. यामध्ये डिमॉक आणि डिमॉक यांनी सनदी नोकर वर्गाचे काही वैशिष्ट्य सांगितले आहे. यामध्ये सनदी नोकरांची नियुक्ती ही जी आहे ती अराजकीय स्वरूपाची असते. याला राजकीय आधार हा लूट पद्धतीमध्ये होता, परंतु आता जगात कुठेही लूट पद्धती ही आपल्याला परत दिसून येत नाही. तर सर्वाधिक ठिकाणी आज जगामध्ये नानाविध देशामध्ये हे जे सनदी सेवकांची निवड व नियुक्ती करण्यात येते ही विशिष्ट स्वरूपाच्या परीक्षा त्यांचं कौशल्य तपासून त्या सनदी सेवकांची निवड ही करण्यात येत असते. जसं भारतामध्ये आपण बघतो की या सनदी सेवकांच्या निवडीसाठी केंद्रीय सेवेमध्ये निवड करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, जी ह्या पात्र उमेदवारांची MCQ त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह अशी लेखी परीक्षाही घेते आणि त्यानंतर त्यांची मुलाखत, त्यांचा एकूण ॲप्टिट्यूड, त्यांचं कम्युनिकेशन, त्यांचं नॉलेज हे मुलाखतीद्वारे परत त्या ठिकाणी तपासण्यात येते. आणि उपलब्ध असणाऱ्या रिक्त जागे एवढे सर्वाधिक पात्र जे उमेदवार आहेत त्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात येते. त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची कोणाची शिफारस किंवा त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची कोणाचा हस्तक्षेप त्यामध्ये नसतो. तर ही जी निवड करण्यात येते ती पूर्णतः त्या उमेदवाराच्या पात्रतेवर, त्या उमेदवाराच्या एकूण परफॉर्मन्सच्या आधारे त्या ठिकाणी त्याची निवड करण्यात येते. म्हणून डिमॉक म्हणतो की सनदी सेवकांची जी निवड होते ती पूर्णतः अराजकीय स्वरूपाची असल्याचं तो सांगतो. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य डिमॉक सांगतो की त्यांचा कार्यकाल हा कायम असतो. जसं आपण बघतो की शासनाचे पदाधिकारी आहेत हे लोकसेवक किंवा पदाधिकारी हे ठराविक काळ म्हणजे 5 वर्षासाठी निवडण्यात येतात.
त्या 5 वर्षात सुद्धा जोपर्यंत कायदे मंडळाचा त्यांच्यावर विश्वास आहे तोपर्यंत ते आपल्या पदावर राहतात। ज्या दिवशी हा विश्वास त्यांनी गमावला त्या दिवशी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो। अन्यथा 5 वर्ष पूर्ण करून त्यांना परत जनतेच्या विश्वास पात्र करण्यासाठी जनतेला सामोरं जावं लागतं। परंतु सनदी सेवकांचं तसं नसते। एक वेळ निवड झाली तर कायद्यामध्ये ज्या पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे ती वयाच्या 58व्या वर्षापर्यंत असो अथवा वयाच्या 60 वर्षापर्यंत असो, वयाच्या 62 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असो, तेवढा काळ त्यांना परत निवडीसाठी सामोरं जावं लागत नाही। तर ते त्या ठिकाणी त्या पदावर त्या वयोमर्यादेपर्यंत काम करू शकतात। याचबरोबर राजकीय व्यवस्था यामध्ये बदलही झाला तरी सुद्धा कर्मचारी त्या ठिकाणी आपल्या कामावर कायम असतात। आपले जो काही त्यांचा टेन्युअर आहे तो पूर्ण वेळ तो स्थायी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी कार्य करतात। त्याचबरोबर ह्या कर्मचाऱ्यांचे या सनदी सेवकांचे अधिकार व कार्य हे कायद्याद्वारे निश्चित करण्यात आलेले असतात। आपण बघतो पिरॅमिड स्वरूपाची ही जी प्रशासकीय व्यवस्था आहे या पिरॅमिड स्वरूपाच्या ह्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आपण बघतो की ह्या प्रशासकीय व्यवस्थेचा वरचा भाग जो निमुळता झालेला असतो आणि खालचा भाग जो असतो तो असा विस्तृत झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। या व्यवस्थेमध्ये प्रत्येक पातळीवर नानाविध स्वरूपाची पदे ही या ठिकाणी निर्माण झालेली असतात। सर्वोच्च पातळीवर जे आहे सर्वोच्च पातळी ते खालच्या पातळीपर्यंत हे अशा स्वरूपामध्ये ही जी पदे आहेत ही पदे ही वेगवेगळ्या पातळीवर या ठिकाणी निर्माण झालेली असतात। यामध्ये सर्वोच्च पातळीवर जे असतात हे सर्वोच्च पातळीपासून खालच्या पातळीपर्यंत अधिकार हे कमी कमी होत आलेले असतात। त्याचबरोबर जबाबदाऱ्या ह्या कमी कमी होत आलेल्या असतात आणि आपण खालून जर बघितलं तर अधिकार हे सर्वोच्च पातळीकडे वाढत गेलेले दिसून येतात। जबाबदाऱ्या ह्या सर्वोच्च पातळीकडे वाढत गेलेल्या दिसून येतात। अशाच पद्धतीने प्रत्येक पदावर नियुक्त झालेला जो सनदी सेवक असतो त्या पदाच्या अनुषंगाने त्याला करावयाची कार्य, त्याला त्या पदासाठी असणारे अधिकार आणि त्याने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या ह्या कायद्याद्वारे त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या असतात आणि ह्या पलीकडे इतर अधिकारांचा तो वापर करू शकत नाही, इतर कार्य तो करू शकत नाही अथवा इतर कार्यामध्ये तो ढवळाढवळही करू शकत नाही। त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण बघतो की इनफॅक्ट पद्धतीकरणही जर वेळेनुसार करण्यात आलेलं असलं तरी ह्या पद्धतीकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याचे अधिकार हे प्रदत्त होतात, जबाबदाऱ्या हे प्रदत्त होत नाही। अशा पद्धतीनं प्रत्येक बाबीचं लेखी विश्लेषण कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने ज्या सनदी सेवकाची ज्या पदावर नियुक्ती झालेली असेल त्या पदाच्या अनुषंगाने त्याला ठराविक स्वरूपाची अधिकार हे प्राप्त होत असतात आणि त्या अधिकारांचा वापर तो त्या पदावर असेपर्यंत करीत असतो, ते कार्य तो करीत असतो। त्या पदाच्या अनुषंगाने असणाऱ्या एकूण जबाबदाऱ्या तो पार पाडित असतो।
इतर जर आपण सर्वसामायिक असे मुद्दे बघितले, यामध्ये नंबर 1 प्रशासनाचे संचालन करणे. प्रशासनाची विविध कार्य पार पाडण्यासाठी सरकारी नोकरांची नियुक्ती केली जाते. सरकारच्या विविध आदेशांचे पालन करणे, विविध योजना कार्यक्रम तसेच कायद्याची अंमलबजावणी करणे इत्यादी कार्य ते पार पाडित असतात. त्यासाठी त्यांना सरकारी खजिन्यातून वेतन देण्यात येते. त्यामुळं प्रशासनाची कार्य तत्परतेने पार पाडण्यासाठी सदैव त्यांना तयार राहावं लागते. आपण बघतो शासनामार्फत ठरविण्यात आलेली सर्व योजना धोरणे यांची अंमलबजावणी करण्यासाठी या सनदी सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली असते आणि हे सनदी सेवक हे विविध योजना कार्यक्रम यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य त्याच ठिकाणी पार पाडित असतात आणि ते जे आपले कार्य करीत असतात ते कार्य करण्यासाठी त्यांना दरमहा ठरविण्यात आल्याप्रमाणे ठराविक स्वरूपाचं वेतन हे सरकारी खजिन्यातून देण्यात येत असतं. त्याचबरोबर या सनदी सेवेची रचना जी आहे ही अधिकारपद परंपरेनुसार पिरॅमिड स्वरूपाच्या आकाराची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या अधिकारपद परंपरेनुसार या सनदी सेवेची रचना या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. सनदी नोकरांमध्ये वरिष्ठ व कनिष्ठ असे संबंध हे कायद्याद्वारे निश्चित केले जातात. प्रत्येक अधिकाऱ्याला आपल्या लगतच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश द्यावे लागतात. तसेच आपल्या लगतच्या वरिष्ठाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे लागत असते. यालाच अधिकारपद परंपरेची रचना असे आपण म्हणतो. आपण बघितलं की ही पिरॅमिड स्वरूपाच्या अशा आकाराची ही सनदी सेवेची रचना असते. यामध्ये वरिष्ठ कनिष्ठ संबंध निश्चित करण्यात आलेले असतात. वरिष्ठ आपल्या लगतच्या कनिष्ठाला वेळोवेळी आदेश देत असतो, ज्याचं पालन कनिष्ठाला करावं लागतं. त्याचबरोबर वरिष्ठाने वेळोवेळी मागवलेली माहिती अहवाल हे वेळोवेळी कनिष्ठाला वरिष्ठाला उपलब्ध करून द्यावे लागतात. ह्या कनिष्ठांवर वरिष्ठ हे नियंत्रण ठेवित असतात. कनिष्ठ जे आहे हे आपल्या वरिष्ठाच्या नियंत्रणामध्ये कार्य करीत असतात. प्रत्येक वरिष्ठाच्या नियंत्रणामध्ये किती कनिष्ठांची संख्या असावी ही त्याची नियंत्रण कक्षा सुद्धा या व्यवस्थेमध्ये स्पष्ट करण्यात आलेली असते. अशा पद्धतीनं या सनदी सेवेची रचना ही या ठिकाणी अधिकारपद परंपरेनुसार असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर या सनदी सेवेमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे की या सनदी सेवेचा असणारा तटस्थपणा. सनदी सेवा ही पक्षपाती नसते, कोणत्याही एका पक्षाला फेवर करणारी नसते, कोणत्याही एका पक्षाच्या वर्चस्वाखाली नसते, तर ती पूर्णतः तटस्थ असते. तर ती केवळ कायद्याला बांधील असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. राजकीय पक्ष पद्धती लोकशाही शासन व्यवस्थेचे जरी प्रमुख वैशिष्ट्य असले तरी लोकशाही शासन व्यवस्थेत अनेक स्वरूपाचे पक्ष हे असतात. सरकार स्थापन करण्यासाठी निवडणुकांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे आज एका राजकीय पक्षाचे सरकार असेल तर उद्या दुसऱ्या राजकीय पक्षाचे सरकारही या ठिकाणी असू शकते.
राष्ट्रात कोणत्याही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी सनदी नोकरांना त्यांची ध्येय धोरणांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करावी लागत असते. नोकरांना राजकीय पक्षाचा सदस्य बनता येत नाही, राजकीय स्वरूपाची कार्य करता येत नाही, राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार किंवा त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग ह्या बाबी त्या ठिकाणी सनदी सेवकांना करता येत नसतात किंवा त्यांना निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा प्रचार वगैरे ह्या बाबी बॅन करण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून त्यांची तटस्थता ही कायम राहावी. तसेच त्यांना निवडणुकीसाठी उमेदवार राहण्याचा अधिकारही नसतो. नोकरांची तटस्थता टिकवून ठेवण्यासाठी भारतामध्ये या संदर्भात विविध स्वरूपाचे कायदे हे करण्यात आलेले आहेत आणि हे कायदे अतिशय महत्त्वाची बाब जे म्हणजे त्या सनदी सेवेची तटस्थता हे टिकवून ठेवीत असतात. बाकी जे इतर सनदी सेवेची वैशिष्ट्ये आहेत ती आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.